जवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी 20 मार्च रोजी विशेष सभा पार पडली। या सभेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली। बाजार समितीच्या सभापतीपदी विनोद आंभोरे यांची तर उपसभापतीपदी भगवानराव काजगुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मे 2023 मध्ये या समितीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली होती। त्यावेळी ठरलेल्या सूत्रानुसार 2.5 वर्षानंतर राजीनामा देणे अपेक्षित होते, मात्र माजी सभापतींनी राजीनामा न दिल्यामुळे 13 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता। आज झालेल्या विशेष सभेला 18 पैकी 17 संचालक उपस्थित होते, तर माजी सभापती शिवाजी भालेराव अनुपस्थित राहिले। निवडीनंतर आमदार राजूभैया नवघरे, लक्ष्मीकांत नवघरे, बाळूमामा ढोरे यांसह पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नूतन सभापती आणि उपसभापतींचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या निवडीमुळे बाजार समितीच्या राजकारणात आता नवीन समीकरणे पाहायला मिळत आहेत। अविश्वास प्रस्तावानंतर आज पहिल्यांदा निवडणूक या जवळ बाजार मार्केट कमिटीची झालेली आहे। आपलं मार्गदर्शन आपलं काय सांगणार आहे? सभापती भगवानराव काजगुंडे दोघांची निवड झालेली आहे आणि निश्चित सर्व संचालक मंडळ माझे आमचे उपाध्यक्ष साहेब असतील, बाबाराव लाफंगे असतील, माऊली असतील, सगळ्या संचालकांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांना मदत करण्याचं काम केले। पुढच्या काळातही हे दोघं जण मिळून सगळ्या संचालकांना सोबत घेऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न करतील। या जवळ बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव हे महाराष्ट्रामध्ये अव्वल नंबरवर आणण्यासाठी यांचं काम राहील। अविश्वास ठराव दाखल केलाय ते संचालक मंडळाने केले। आज निवड करायचं काम हे माझ्याकडून झालं। 2.5 वर्षाचा काळ दिला होता, 2.5 वर्षाचा काळ अगोदर त्यांनी हे केला, तरी सुद्धा राजीनामा दिला नसेल म्हणून काही संचालक मंडळाचं मन दुखावलं असेल, त्यामुळे त्यांनी केलं असेल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।